ताई माहीत असतील, रोहिणी ब्लॉग्स अँड फूडी. त्यांचे तुम्ही ब्लॉग्स रोज बघत असाल. त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या सोसायटीमध्ये राहणारी जी मैत्रीण आहे तीच माझी कॉमन फ्रेंड आहे. आमच्या दोघींची कॉमन फ्रेंड. आम्ही दोघी एक ऑफिसमध्ये आहे. म्हणजे आता मी संपणार आहे आता माझं ऑफिसचा. तर आम्ही दोघी एकाच ऑफिसमध्ये आहे आणि तिच्या सासूबाई गेल्या वर्षी तिच्या मुलाला नेण्यासाठी आल्या होत्या उन्हाळ्याच्या सुट्टीला. त्यांचीच माझी भेट झाली. आत्ता जेव्हा त्या उन्हाळ्याच्या दुसऱ्या सुट्टीला त्याला न्यायला आलेल्या, तेव्हा मी गेलेले त्यांच्याकडं. आम्हाला माझ्या मैत्रिणीकडे जेवायला जायचं होतं. तर मी तिच्या घरी गेले, मग तिच्या मिस्टरांच्या गाडीत आम्ही 4 व्हीलरमधून जाणार होतो. तर आता मी तिथे गेल्यानंतर त्या सासूबाई म्हणल्या, "तुझं वजन कमी झालंय का गं? बरंच वजन कमी केलंय तू." असं सुनीता म्हणली, "नाही हो, तिनं 20 किलो वजन कमी केलं." म्हणले, "20 नाही, 17-18 किलो वजन कमी केलंय." मग तेव्हा म्हटलं, "कसं वजन कमी केलं? तू जिम वगैरे लावलेली का? कुठं व्यायाम करायला जात होतीस का? काय केलंस? डॉक्टरांकडे गेलीस का?" म्हणलं, "नाही, नाही, डॉक्टरांकडे वगैरे नाही गेली." म्हणलं मी. "डॉक्टरांकडे गेली होती." म्हणलं, "त्यांनी टेस्ट सांगितले म्हणूनच मी वजन कमी केलं. मला दुसरं डॉक्टरांची परत पायरी चढायची नव्हती म्हणून." तर त्या मला म्हणल्या, "कसं वजन कमी केलं?" तर मी म्हणलं, "कुठला व्यायाम केला?" म्हणलं, "नाही, व्यायाम वगैरे नाही केला. मी फक्त चालले. फक्त कंटिन्यू चालत राहिले." ते म्हणल्या, "कसं शक्य आहे? एवढं चालून चालून वजन कमी होतं का?" तर हो, चालून चालून वजन कमी होतं. मी तुम्हाला आज सांगणार आहे, की मी चालून चालूनच माझं कसं वजन कमी केलेलं आहे. आता ज्यांना वेट लॉस करायचं आहे, ज्यांना घरातलं खाऊन सगळं व्यवस्थित फॅमिलीला बघून वेट लॉस करायचं आहे, त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा. ज्यांना असं वाटतं, की जिम केल्यानं, बाहेरचं काहीतरी आणून खाल्ल्यानं, प्रोटीन पावडर पिल्यानं आणि विकतचंच रिच डाएट केल्यानंच वजन कमी होतं, तर तसं नसतं. सगळे जी जी कंडिशन असते ती अशी नसते, की सगळंच म्हणजे सगळ्यांना सगळंच मिळतं, असं काही नसतं. आपण कसं आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करतोय ते महत्त्वाचं असतं. जुनी लोकं काय पनीरच आणून खात नव्हती. जुनी लोकं काय प्युअर जे व्हेजिटेरियन असतात, ती लोकं काय मटण अंडीच आणून खात नव्हती. असं काही नसतं. आपल्या मनावर असतं. त्यामुळे मी माझं चालून वजन कसं कमी केलं हे तुम्हाला सांगते. हे बघा, मलाही एक मुलगी आहे. माझं सी-सेक्शन झालेलं आहे. मला 9 तासाची काय 10 तासाची ड्युटी असते. मलाही टिफिन बनवायचा असतो, फरशी पुसायची असते, झाडू मारायचा असतो. सगळी कामं असतात. काय काम नसतं बाईला? सगळी कामं असतात. तरीही मी स्वतः चालण्यासाठी वेळ काढला. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, तुम्ही स्वतः चालण्यासाठी वेळ काढायचा आहे. जेवढा तुम्ही स्वतःला वेळ द्याल, तेवढं तुमचं वजन पटकन कमी होतं. आता मला जेव्हा सुरुवातीला वजन कमी करायचं होतं, तेव्हा मी पण सूर्यनमस्कार घालायचे. सूर्यनमस्कार घालायचे, पण मला सूर्यनमस्कारानं त्रास होतो. तुम्हाला आत्तापर्यंतच्या माझ्या व्हिडिओमध्ये कळालं असेल, की मला सायटिकाचा त्रास आहे. सायटिकाचा त्रास माझा कमी झालेला आहे. पण जेव्हा मी 9 तास, 10 तास चेअरमध्ये बसते, तेव्हा माझी कंबर दुखते. भयंकर दुखते, कारण कंटिन्यू मी बसलेली असते. मग जेव्हा मी माझं वजन कमी करत होते ना, म्हणजे वजन कमी करायला सुरुवात केलेली, तेव्हा मी सूर्यनमस्कार करायचे, पण मला त्याचा त्रास व्हायचा, कारण वाकायचं नसतं. सायटिकामध्ये वाकायचं नसतं. आता मग काय करायचं एक्सरसाइज? मग मी स्ट्रेचिंग चालू केलं. पण स्ट्रेचिंगचं कसं व्हायचं, नाईट केलेली असायची. सकाळची ना ताकद जी अंगामध्ये आपल्याला असं म्हणतो ना आपल्याला स्ट्रेचिंग करायचंय आणि आतून जी ताकद पाहिजे ना, ती ताकद माझ्यामध्ये नसायची आणि मला कंटाळा पण यायचा. ते घरातलं काम आवरायचं, नाश्ता कधी करायचा आणि मग कधी स्ट्रेचिंग करायचं. कसं असतं, प्रॉपर व्यायाम करायचा असेल, तर त्याच्या आधी व्यवस्थित डाएट करावं लागतं. ते खाण्यापिण्याचा पथ्य खूप पाळायला लागतात. उपाशीपोटी व्यायाम करायचा असतो. हे मला जमणार नव्हतं, कारण मला घरातली कामं असायची. तर यातून मी सोल्युशन कसं काढलं? मी सर्च करायला लागले, की असा कोणता व्यायाम आहे, की ज्यानं पटकन वजन कमी होतं आणि शरीराला आपल्या त्रास होत नाही किंवा आळस येत नाही. तर 2 ऑप्शन होते. एक तर 1 तास पळायचं, नाहीतर 10,000 पावले चालायचं. आता पळणं तर शक्य नव्हतं. सकाळी उठून कधी पळायला जाऊ, आधीच माझी झोप झालेली नसते आणि पळायला जाणं म्हणजे एकटी पळायला जाऊ शकत नाही. माझी मुलगी घरात झोपलेली असते. माझे मिस्टर जिमला जातात. ते जिमला जातात. मी विदाऊट जिम वजन कमी केलेलं आहे. तेव्हा मग आणि मी घरात झोपलेली असल्यामुळे मी असं पळायला वगैरे पण जाऊ शकत नव्हते. आणि तसं कसं मला कम्फर्टेबल पण वाटत नाही. तर मग पळायला पण जाऊ शकत नव्हते. आता मग काय करायचं? मग चालायला सुरुवात केली. आता चालायला सुरुवात केल्यानंतर जेव्हा मी सुरुवातीला चालायला सुरुवात केली ना, तेव्हा मला कळायला लागलं, कितीही चाललं तरी मी थकतच नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, आपण कसं पळल्यावर थकतो.
सूर्यनमस्कार घातल्यावर थकतो. पण चालायला जसं आपण लागतो ना, एक 10-15 मिनिटं चाललं, 5 मिनिटं येऊन बसलं, 10-15 मिनिटं चाललं, 5 मिनिटं येऊन बसलं, आपण थकत नाही. पण आता मग मी म्हणलं, मग मी थकतच नाहीये, तर मग माझं कॅलरीज कशा बर्न होणार? बरोबर आहे की नाही? आपण जर थकतच नाही, तर कॅलरीज कशा? आपल्याला कसं वाटतं, घाम आला, हे झालं, ते झालं, म्हणजे कॅलरीज बर्न होतात. पण मला असं वाटायचं, मला तो घाम येत नाही, काही येत नाही. मग मी थकतच नाही, माझ्या कॅलरीज बर्न कशा होणार? मग मी काय केलं, मी त्याच्यावर परत अभ्यास केला. आता काय करू, काय करू? मग 10,000 पावले, हे खूप जणांचा फंडा तुम्हाला पण माहिती आहे, 10,000 पावलांचा असतो. आता त्याच्यात पण रिसर्च चालू झाला माझा. 10,000 पावले चालायला किती? नॉर्मल पेसमध्ये, फास्टमध्ये, मीडियम पेसमध्ये असे ऑप्शन्स असतात. तुम्ही नॉर्मली चाला. आता त्यांचा नॉर्मल पेस म्हणजे आपल्याला काय माहित किती किलोमीटर पर आवर. आपल्याला माहित असतं आपण कसं चालतोय. तर ज्याची उंची जास्त आहे त्याच्या टांगा लांब असतात, ज्याची उंची छोटी आहे त्याच्या टांगा छोट्या असतात. एखादा धडाधडा पळतं, एखादं स्लो स्लो चालतात. कुणाचं, प्रत्येकाचं जे आहे चालण्याचं स्पीड ते वेगळं वेगळं असतं. त्यामुळं मी कसं समजणार की दुसऱ्याचं होतंय तसंच माझं सेम असावं? नाही, बरोबर आहे की नाही? आता चालायला जागा तर मला नव्हती. कुठं मी खाली जाऊन चालू शकत नव्हते. मी माझ्या इथल्याच पोर्चमध्ये वजन कमी केलेलं आहे. तुम्ही बघितलंय शॉर्ट व्हिडिओमध्ये. एवढ्याच पोर्चमध्ये एका साईडला गेले की 50, म्हणजे इथून त्या कोपऱ्यापर्यंत गेले की 50 पावलं होतात. तिथून या कोपऱ्यापर्यंत आले की 50 पावलं, 100 पावलं. 10 मिनिटामध्ये 1000 पावलं होतात. बरोबर 10 मिनिटं लागतात 1000 पावलं. नंतर स्पीड वाढल्यावर आपल्याला 10 मिनिटामध्ये 1,500 किंवा 1200-1300 पावलं होतात. आता सुरुवातीला मला 10,000 पावलं, स्टेप काउंटर नावाचं ॲप्लिकेशन किंवा तुम्ही कोणतेही ॲप्लिकेशन घेऊ शकता, ते घेतलं आणि मी हळूहळू चालायला सुरुवात केली. हळूहळू चालायला सुरुवात केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला 5,000 कव्हर होत आहेत एका दिवसामध्ये. मग मी 5,000 सुरुवात केली. 5,000 पावलं चालायला जवळ 1 ते सव्वा तास लागतो. 1 ते सव्वा तास मी चालायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आता मला 10,000 पावलांचं टार्गेट कंप्लीटच करायचं होतं. मग मला ॲट अ टाईम, म्हणजे मला, सॉरी, तर सुरुवातीला मी 5,000 पावलं चालायला सुरुवात केली. त्याला 1 ते सव्वा तास लागायला लागला. आता माझ्याकडं असं नव्हतं की मी ठरवलं होतं की 10 मिनिटं सकाळी चालायचं, 10 मिनिटं नंतर, असं जवळ आपण 12 वेळा चालायचं. पण माझ्याकडं अशी वेळ फिक्स नसते, कारण की मला फिक्स टायमिंगमध्ये जॉबला बसायला लागतं. फिक्स टायमिंगमध्ये घरातलं सकाळचा नाश्ता करायला लागतो, जेवण करायला लागतं फिक्स टायमिंगमध्ये. म्हणजे माझं जे आहे रुटीन ते माझं फिक्स असतं. त्याच्यामध्ये थोडा जरी चेंज झाला, सपोज मला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला जर लेट झाला तर माझा स्वयंपाक होत नाही, कारण मला ऑफिसला बसायला लागतं, म्हणून खूप माझी गडबड होते. त्यामुळे मला एकच वेळ होता, अन्वी शाळेत गेल्यानंतर. तिची शाळा 9 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत असते, म्हणजे 9:30 ते 1 वाजेपर्यंत. म्हणजे जेव्हा ती शाळेला आम्ही टाकलेलं तेव्हा सांगते, आता उन्हाळ्यात सुट्ट्या. मग त्यावेळेला मी काय करायचे, आता ती समंजस झाली, तेव्हा लहान बाळ असतं, समंजस नसतं एवढं, नाही का? त्यामुळे ती शाळेमध्ये गेली, म्हणजे ती आपल्या मागं फिरतं, चल घरी चल घरी. शाळेमध्ये ती गेली की मी कंटिन्यू 9:30 वाजल्यापासून पावणे 1 पर्यंत ह्या पोर्चमध्ये चालायचे. पण त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की नाही, मग ते ना 4 लोकांना दिसतं, 4 लोक आपल्याला रोज विचारतात, किती चालते, काम नाही झालं का, भरपूर प्रश्न असतात. मग मी म्हणलं, हे नाही का, आपल्याला कसं होतं माहिती आहे का, आपल्या मोटिव्ह जो आपला असतो, आपला एक आपण ठरवलेलं असतं काहीतरी, त्याच्यापासून आपण दूर जायला लागतो. म्हणजे 17 जण येऊन विचारतात आपल्याला, म्हणजे हे खरं आहे. म्हणजे एवढं घरात काम केलं तरी एखाद्या बघणाऱ्याला वाटतं हिला काही कामच नाही, ही तर सारखी चालत सोडून. म्हणजे ही रियालिटी आहे ते तुम्हाला मी सांगते. त्यामुळे मग मी काय केलं, इथून चालायला जायचे मी पुढं ह्याच्यापर्यंत, गणपती मातापर्यंत वगैरे. आता तुम्ही इथले मला ओळखताय लोक, गणपती मातापर्यंत चालायला जायचे आणि त्याच्यानंतर रिटर्न फिरायचे. जर माझं नाही कंप्लीट 1 पर्यंत झालं तर मी आपली रिक्षामध्ये बसून यायचे. पण मी मोजून 10,000 पावले रोज, म्हणजे रोज चालत होते. रोज चालण्याचा प्रयत्न. आत्ता मला एवढं चालणं होतच नाही. माझं ऑफिसचं इतकं म्हणजे स्ट्रेसफुल चालू आहे, त्यामुळे मला होत नाही. घरातलं काम हे म्हणजे तास वगैरे जास्त वाढलेलं, ते नंतर होईल, आता ऑफिस वगैरे संपल्यावर कळेल. पण एवढं होत नाही. कामाचं वाढलं ना बर्डन की नाही चालता येत. पण मी कंटिन्यू 10,000 पावले चाललेली आहे, जवळ 6 ते 7 महिने. आणि माझं जवळ 17 ते 18 किलो वजन फक्त चालण्यामुळे कमी झाले. त्यामुळे ज्याला व्यायाम करायला जमत नाही आहे, जिमला जाता येत नाही आहे, त्यानं ना चाला, आणि चालल्यावर ना स्ट्रेस कमी होतो, झोप शांत लागते,
ज्या शिरा आहेत ना आपल्या आकडलेल्या त्या सगळ्या मोकळ्या होतात. कारण सगळ्यात जास्त बाईला दुखणं असतं ते कमरेचं दुखणं. मला तर कधी नव्हतं, डिलिव्हरी झाल्यापासून माझ्या पाठीमागं कमरेचं दुखणं लागलं. खरं सांगते, ऑफिसचं काम पण असतं ना 8-9 तासाचं, त्याच्यामुळं. पण खरं सांगते, चालण्यानं फायदा मला झालेला आहे. तुम्हाला जर चॅलेंज घ्यायचं असेल तर आजच घ्या, आत्ताच घ्या. उन्हातान्हाचं बाहेर नका चालायला जाऊ. सोसायटीच्या शेजारून किंवा सकाळ सकाळी जे गावाला राहतात त्यांनी सकाळी सकाळी चालायला जा. सगळ्यात बेस्ट सकाळ सकाळी जाणं, ज्याला वेळ आहे त्याच्यासाठी 1-1.5 तास रोज चालून या. फ्रेश वातावरण, थंड वातावरण सकाळ सकाळचं असतं मस्त. जेवढं चालता येईल ना तेवढं चाला, बघा फायदा होतोय की नाही. आणि कमेंट करून सांगा आता कोण कोण चालायला सुरुवात करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि गोडशी कमेंट करा. थँक्यू, बाय.